रसायनी येथील सावळे गावात हभप हसुराम भागाजी माळी यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते। सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यासाठी माननीय विवेक पाटील, शेका पक्षाचे वरिष्ठ नेते शंकर शेठ पाटील, माजी नगराध्यक्ष जी.एम. म्हात्रे, तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, हभप बाळकृष्ण महाराज, तुकाराम केदारी महाराज, सदाशिव महाडिक, विठ्ठल मंडालकर, डॉक्टर पाटील, अनंत कारले, कान्हो गडगे, हरिभाऊ माळी आदी मान्यवरांसहित वारकरी संप्रदायाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना माननीय विवेक पाटील यांनी हसुराम माळी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। तसेच माननीय विवेक पाटील म्हणाले की हसुराम माळी यांचे चांगले गुण तरुण पिढीने आत्मसात केले पाहिजेत। मी आज ह्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं हसुराम माळी यांचं ओळख माझी जवळजवळ 79 सालापासूनची आणि माझे अन्नदाते पण ते होते, कारण दुपारी त्यांच्या कॅन्टीनमध्ये कधी कधी जेवायला मी जायचो। पण त्यांच्या बाबतीत आपण त्यांना सर्वांना ओळखता, पण तरुण पिढीने त्यांच्यापासून काय घ्यावं तर सातत्यानं सर्व काही असताना, मुलं कर्तृत्वानं असताना शेवटपर्यंत ते काम करत राहतात आणि सायकलचा प्रवास हा त्यांचा नेहमीचा प्रवास असेल, कधी ते वाहनामध्ये बसलेले नाही। आता मुलांनी आग्रह करून त्यांची सायकल बंद केलेली आहे, पण सातत्याने सायकलवर फिरल्यानंतर माणूस कसा निरोगी राहतो, माणूस कसा चांगला राहतो याचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघावं लागेल।